नमस्कार, मी आशा वानखडे. आशा कुकिंगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण मूग डाळीचा हलवा बनवणार आहोत. चला तर व्हिडिओ सुरू करूया. तर आपल्याला हलव्यासाठी लागणारं साहित्य. तर सर्वात प्रथम आपल्याला 1 वाटी मुगाची डाळ, तूप, अर्धी वाटी साय, साखर, दूध आणि 2 ते 3 विलायची. तर आपण ही मुगाची डाळ मिक्सरमधून काढून घेऊया. मी ही रात्रीच भिजत घातली होती. आणि याच्यामध्येच आपण ह्या विलायची पण मिक्सरमधून बारीक काढून घेऊया. याच्यामध्ये आपल्याला जास्त पाणी नाही घालायचं आहे. लागेल तेवढंच 1 ते 4 ते 5 चम्मच तेवढंच पाणी घालायचं आहे. तर याच्यामध्ये फक्त अगदी आपण 3 चम्मच पाणी घालणार आहोत. अशा प्रकारे आपल्याला हे वाटण करून घ्यायचं आहे, थोडंसं जाडसर. चला, तर याच्यामध्ये आपण अर्धी वाटी तूप घालणार आहोत. या हलव्यासाठी तूप भरपूर लागतं, पण हलवा छान होतो. छान तपलेलं आहे. आता यामध्ये आपण हे वाटलेलं मिश्रण घालून घेऊया. आता यामध्ये आपल्याला हा छान फ्राय करून घ्यायचा आहे. बरोबर, असा थोडा चिकट होतो हा. थोडी तकलीफ जाते आपल्याला फिरवायला, पण हा कंटिन्यू फिरवतच राहावा लागतो. हे बघा, आता डाळीने तूप सोडलेलं आहे, म्हणजे हा छान आपला फ्राय झालेला आहे. आता यामध्ये आपण 1 वाटी साखर घालून घेऊया. तर आता मी याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकणार आहे. मी 5 बदाम, 5 काजू आणि 5 पिस्ते घेतलेले आहेत. आता हे साखर छान विरघळलेली आहे. आता यामध्ये मी हे घालून घेते. आता यामध्ये आपल्याला ही साय घालून घ्यायची आहे. साईऐवजी तुम्ही खवा सुद्धा वापरू शकता. माझ्याकडे खवा नव्हता म्हणून मी साय वापरलेली आहे. जर तुमच्याकडे खवा असला अवेलेबल तर तुम्ही 2 ते 3 चम्मच यामध्ये खवा वापरू शकता. आता यामध्ये आपण 1 ग्लास दूध घालून घेऊया. हे पूर्ण दूध आटेपर्यंत आपल्याला हा हलवा खूप छान शिजू द्यायचा आहे. हा कंटिन्यू आपल्याला असाच हलवत राहावा लागतो. खाली डागला तरी पण काही टेन्शन घ्यायचं नाही, तो निघून जातो. थंड झाल्यानंतर निघून जातो. हे बघा, सर्व बाजूंनी हलव्याने तूप सोडलेलं आहे, म्हणजे हा परफेक्ट तयार झालेला आहे. तर आता अशा प्रकारे आपला हलवा तयार झालेला आहे. चला तर आपण याला आता सर्व करूया. अशा प्रकारे आपला मूग डाळ हलवा तयार झालेला आहे. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.